या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अहिल्याने सांगितलेलं काम पूर्ण करून आदित्य आणि पारू घरी जाण्यासाठी निघालेले असतात. पण तितक्यात त्यांच्या गाडीसमोर एक मुलगी येते आणि तिला असं अचानक समोर आलेलं पाहून हे दोघेही घाबरतात आणि गाडी थांबवतात. त्यानंतर ते गाडीतून खाली उतरतात आणि तिला विचारू लागतात की अगं कोण आहेस तू आणि अशी मध्येच रस्त्यात का आली. आणि त्यावेळी ती मुलगी म्हणू लागते की माझं नाव कमळी आणि मला ना या मुंबई शहरातलं काहीच कळत नाही. मला एके ठिकाणी जायचंय पण मला पत्ता माहीत नाही आणि म्हणूनच तो तुम्हाला विचारण्यासाठी मी तुमची गाडी थांबवली. आणि मग त्यानंतर पारू तिच्या हातातून तो कागद घेते आणि पत्ता वाचू लागते. तर त्या कागदावर मारुती सेमसे हेच नाव लिहिलेलं असतं. आणि ते ऐकून पारू तिला आश्चर्याने विचारते की अगं कोण आहेस तू, कारण हा पत्ता तर आमच्याच घरचा आहे. आणि ते ऐकून मग कमळी तिला विचारते की तुझं नाव पार्वती आहे का, तू मारुती मामांची मुलगी आहे का. आणि त्यावेळी पारू हसून म्हणते की अगं हो मीच आहे पारू. आणि त्यावेळी मग कमळी तिला सांगते की अगं मग तू मला ओळखलं नाही का, मी सरोज आत्याची मुलगी कमळी कोल्हापूरवरून आली आहे. आणि हे ऐकून पारूला तिची ओळख पटते आणि कमळीला भेटून ती खूपच खुश होते. तर कमळी तिला सांगत असते की अगं आबांची औषधं आणण्यासाठीच मी इथे आली आहे आणि त्यांनीच मला मारुती मामांचा पत्ता दिला, पण बराच वेळ झालं मला पत्ता काही सापडतच नव्हता. आणि ते ऐकून आदित्य हसतच म्हणतो पण बघ आता शेवटी पत्ताच तुला शोधत आला. आणि त्यावर कमळी आणि पारू हसतच हो म्हणतात. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी त्यांच्या लहानपणीच्या गप्पा मारू लागतात आणि त्या रस्त्यावरच गप्पा मारत उभ्या असतात. हे पाहून आदित्य म्हणतो की आता आपण घरी जाऊ, घरी जाऊन सुद्धा काहीतरी बोला तुम्ही. आणि मग त्यानंतर ते तिघेजण घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे तो परितोष त्याच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असतो आणि तितक्यात ती दामिनी त्या ठिकाणी येते. परितोषचं बोलणं ऐकून तिला हसू येतं आणि जेव्हा त्याचं तिच्याकडे लक्ष जातं तेव्हा तो घाबरून कॉल कट करतो आणि तिला विचारतो की काय गं आत्या काय झालं. तर दामिनी हसतच त्याला विचारत असते की काय रे परितोष, कोणासोबत बोलत होता तू, तुझी काय एखादी खास मैत्रीण आहे की काय. आणि त्यावेळी तोही लाजून तिला सांगू लागतो की हो आत्या, माझी एक खास मैत्रीण आहे आणि आम्ही दोघेजण लवकरच लग्न करणार आहोत. आणि हे ऐकून ती दामिनीसुद्धा खुश होते आणि मग ती परितोषला विचारू लागते की तुझ्या लग्नासाठी तू मला एखादी पैठणी तर घेशीलच ना. तर परितोष म्हणतो की अगं तू एखाद्या पैठणीचं काय घेऊन बसली, तुझ्यासाठी मी तर पैठणीची फॅक्टरीच विकत घेईल. आणि हे ऐकून दामिनी तर खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर ती परितोषला असं म्हणू लागते की परितोष, तू मागाशी अहिल्या वहिनींना जी मदत करणार होतास ना ती मला अजिबात आवडली नाही. अरे काय गरज आहे तुला त्यांना मदत करायची, त्यांच्याकडे ना खूप पैसा आहे, त्यामुळे तू उगाच तुझा पैसा त्यांच्यावर खर्च करू नको. आणि हे ऐकून परितोष म्हणू लागतो की अगं अहिल्या आत्या जे काम करते ना ते खरंच खूप चांगलं आहे, त्यामुळे मलाही वाटलं की आपल्या परीने थोडीशी मदत करावी. पण दामिनी त्याला सांगत असते की हे लोक खूप स्वार्थी आहेत, तू यांना अजिबात मदत वगैरे करू नको, फक्त आपण दोघेजण बिझनेस पार्टनर आहोत एवढंच लक्षात ठेव. आणि त्यावर मग तो परितोषही नाईलाजाने हो म्हणतो आणि मग दामिनी तेथून निघून जाते. दुसरीकडे मारुती घराची साफसफाई करत असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती म्हणू लागते की अरे बा तू हे सगळं का करतोयस, मी करते. पण मारुती म्हणतो की असं कसं पारू, आता तू आमची मालकीनबाई होणार आहे, त्यामुळे तू अजिबात ही अशी कामं करायची नाही. आणि ते ऐकून पारू हसून म्हणते की बा तुझं ना काहीतरीच असतं. आणि मग ती कमळीला सुद्धा घरात बोलावते. आधी तर मारुती तिला ओळखतच नाही. तो पारूला विचारू लागतो की अगं कोण आहे ही. आणि त्यावेळी पारू त्याला सांगते की अरे बा विसरलास का तू, ही सरोज आत्याची मुलगी आहे कमळी, आबांनी हिला इकडे पाठवलं आहे औषध आणण्यासाठी. ही आपलाच पत्ता शोधत होती तेव्हा मला सापडली आणि मग मी हिला घरी घेऊन आले. आणि हे ऐकून मग मारुतीला कमळीची ओळख पटते. कमळीला भेटून तो खूपच खुश होतो आणि मग पारू तिला बसायला सांगते, तिच्यासाठी पाणी घेऊन येते. तर कमळी म्हणत असते की मला काल आबांनी तुमचा पत्ता दिला आणि मग मी इकडे येण्यासाठी निघाले. तर गणी तिला विचारत असतो की कमळी ताई तू एकटीच मुंबईला आली का गं. आणि त्यावेळी कमळी म्हणते की अरे हो बाळा, आणि आता मला तर मुंबईच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसुद्धा घ्यायचं आहे, पण माझी आई ना मला मुंबईला येऊ द्यायला काही तयारच नाही आहे. मुंबईचं नाव जरी काढलं ना तरी तिला भीती वाटते. आणि हे ऐकून गणी विचारू लागतो पण का. पण कमळी म्हणते की मला त्याबद्दल काहीच माहिती नाही.
आणि मग त्यानंतर मारुती तिला म्हणू लागतो की कमळी, तू काही काळजी करू नको, तुझं हे मुंबईला येऊन शिकण्याचं स्वप्न ना नक्की पूर्ण होईल. आता बघ ना, माझं आणि माझ्या पारूचं सुद्धा किती मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. ज्या घरात मी इतकी वर्ष चाकरी केली, माझ्या पारूने काम केलं, त्याच घरात आता ती सून म्हणून जाणार आहे. लवकरच आदित्य बाबांचं आणि तिचं लग्न होणार आहे. ही किर्लोस्करांची सून बनणार आहे आणि ते ऐकून कमळीला सुद्धा खूप आनंद होतो. तर मारुती तिला सगळं काही सांगायलाच सुरुवात करतो. पण पारू त्याला म्हणत असते की अरे बा, हे सगळ्यांना सांगायची काय गरज आहे. पण मारुती काही गप्प बसत नाही. त्यानंतर मग पारू बंगल्यावर जाण्यासाठी निघते. तर कमळी तिला म्हणत असते की मी सुद्धा तुझ्यासोबत बंगल्यावर येऊ का, माझी सुद्धा तुला मदतच होईल. आणि त्यावर पारूही खुश होत हो म्हणते आणि मग त्या दोघीजणी तिकडे जाण्यासाठी निघतात. जेव्हा ती कमळी बंगला बघते तेव्हा तर ती खूपच खुश होते आणि पारूला म्हणू लागते की पारू, तू खरंच खूप नशीबवान आहे. आता तू या घरची सून होणार आहे. आणि मला सांग, तुम्हाला आधीच का नाही सांगितलं की मगाशी आपल्यासोबत जे गाडीत होते आदित्य सर, तेच तुझे होणारे मिस्टर आहेत म्हणून. आणि ते ऐकून पारू म्हणते की कमळे, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. बाला जसं वाटतंय ना तसं काहीच नाही आहे. त्यामुळे ती कमळी विचारू लागते की नेमकं काय म्हणायचं आहे तुला. आणि मग पारू तिला सांगू लागते की माझं आणि आदित्य सरांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही. पण ही गोष्ट ना अजून माझ्या देवी आईंना म्हणजे आदित्य सरांच्या आईंना माहीत नाही. मात्र बाळाला जेव्हा हे सगळं कळलं ना तेव्हा तो मला घेऊन इकडून जाण्यासाठी निघाला आणि म्हणूनच आम्हाला थांबवण्यासाठी आदित्य सर त्याच्याशी खोटं बोलले आणि त्यामुळे आता बाचा गैरसमज झाला आहे. आणि मग ती जे काही घडलेलं असतं ते त्या कमळीला सांगू लागते. तर कमळी म्हणत असते की अगं, जर हे सगळं त्या देवी आईंना कळलं तर पारू म्हणत असते की मला सुद्धा माहीत नाही त्यानंतर काय होईल ते. पण इतकं मात्र नक्की की आदित्य सरांचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही. आणि मग ती त्या कमळीला सुद्धा म्हणते की तू याबद्दल घरात कोणाला काही चुकूनही बोलू नको. तर कमळी म्हणत असते की अगं, मी तुझी मैत्रीण आहे, मी असं कसं कोणाला काही सांगेल. आणि मग त्या दोघीजणी घरात जातात. किर्लोस्करांचा तो बंगला पाहून कमळी तर खूपच खुश होते. पण तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि पारूसोबत ही दुसरी कोण मुलगी आली आहे असा तिला प्रश्न पडतो. तिला असं वाटतं की पारू गावाकडूनच तिच्या एखाद्या मैत्रिणीला घेऊन आली आहे. त्यामुळे मग ती त्या दोघींना तिथे बोलावते आणि विचारू लागते की कोण आहेस ग तू. आणि मग कमळी तिची ओळख करून देते. तर पारू तिला सांगत असते की दामिनी मॅडम ही माझी मैत्रीण आहे आणि ती कोल्हापूरहून इथे आली आहे तिच्या आजोबांसाठी काही औषधं घेऊन जाण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही खूप मोठी कबड्डी चॅम्पियनसुद्धा आहे. पण ते ऐकून दामिनी हसू लागते. ती म्हणत असते की खरंच तू कबड्डी खेळतेस का. आणि त्यावेळी ती कमळी सांगू लागते की हो मॅडम, आमच्या गावाकडे ना आमची मुलींची एक टीमसुद्धा आहे आणि आता लवकरच आमचा कबड्डीचा सामना होणार आहे. जर आमची टीम तो सामना जिंकली ना तर मला मुंबईच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसुद्धा मिळेल. पण हे ऐकून दामिनी हसू लागते आणि कमळीला म्हणू लागते की असं कोणतं कॉलेज आहे जे कबड्डी खेळून आल्यानंतर ॲडमिशन देत आहे. आणि मग ती कमळीचा आणि पारूचा अपमान करायला सुरुवात करते. पण तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो आणि दामिनीवर ओरडतो. मात्र दामिनी म्हणत असते की दादासाहेब, मी काहीच चुकीचं बोलले नाही आणि तुम्ही ना उगाच माझ्यावर ओरडू नका. तुम्हाला माहिती आहे का, मी सुद्धा शाळेत असताना कबड्डीची मॅच खेळायचे. मी तर फक्त या कमळीवर हसत होते कारण तिचं असं म्हणणं आहे की कबड्डीची मॅच जिंकल्यानंतर तिला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. आणि हे ऐकून श्रीकांत म्हणतो की तू सुद्धा कबड्डी खेळायचीस ना, मग ठीक आहे, आता आपण तुझ्यामध्ये आणि या कमळीमध्ये कबड्डीचा एक सामना ठेवू, बघूयात कोण जिंकतंय ते. आणि श्रीकांतचं हे बोलणं ऐकून सगळेच जण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.